टाकळी मानूर इथे पिकांचं मोठं नुकसान झालंय। पुरात शेतासह अनेक घरं देखील वाहून गेली आहेत। ऊस शेती सोडली तर टाकळी मानूरमध्ये एकही पीक शेतकऱ्याच्या हाती लागलं नाही। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी सागर आवाड तिथे उपस्थित आहेत। सागर, काय सद्यस्थिती आहे, काय बळीराजाची व्यथा आहे? गिरीश, मी आता टाकळी मानूर या ठिकाणी आहे आणि आता जर परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणावरती हे नदीपात्र आहे। यामध्ये जी जमीन होती ती सगळी वाहून गेलेली आहे आणि पूर्ण पात्र जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालेलं पाहायला मिळतंय। आता आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, आपण बातचीत करणार आहोत। अजूनही ऊसाच्या शेतामध्ये पाणी पाहायला मिळतं, एकही पीक हाती आलेलं नाहीये। काय सगळी व्यवस्था या ठिकाणी या परिस्थितीमध्ये नदीकाठी असणाऱ्या सगळे जमिनीमध्ये आज 3-3, 4-4 फूट पाणी साचलेलं आहे आणि नदीचा सगळा परिसर वाहून गेलेला आहे पाण्यामुळे। त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि ह्या नुकसानासाठी शासनाने काहीतरी ताबडतोब पर्यायी योजना किंवा अनुदान देणं किंवा त्या शेतकऱ्यांची पंचनामे करून त्यांना निधी उपलब्ध करून देणं ही काळाची गरज आहे। पण ही भरपाई होणार आहे का सगळी? आता शासन, माझं तर म्हणणं असं आहे, हे नुकसान इतकं झालेलं आहे, हे कधी म्हणजे गेल्या 50 वर्षात असं कधीच पाऊस झाला नव्हता। इतका भयंकर पाऊस आहे आणि पिकं तर वाहून गेले, पण ह्या पिकाबरोबर शेतकऱ्याची माती सुद्धा वाहून गेली अक्षरशः। आता अजूनही काही आपण तुरीच्या शेतात बघितलं तर पाणी आहे आणि सगळे हाल सध्या शेतकऱ्यांना कमीत कमी 3-4 फूट पाणी आहे आता बीज तुरीमध्ये आणि ती तुरीचं पीक तर 100% जाणार आहे आणि पाण्याची रवरव पाऊस होतच चाललेला आहे आणि नदीच्या परिसरामध्ये कमीत कमी 1-1, 2-2 एकर जमीन वाहून गेल्यात, लोकांच्या जमिनी वाहून गेल्यात। भरपाई होणार आहे का? सरकार म्हणते सरसकट पंचनाम्यात हे सगळं होणार आहे का? आमची साम टीव्हीच्या माध्यमातून एकच राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की या पाथर्डी शेवगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावं आणि ज्या शेतकऱ्याचं नुकसान झाले त्यांना भरघोस अशी मदत मिळावी अशी विनंती। यापूर्वी असा पाऊस बघितला होता का? सगळं ह्या आतापर्यंत 50 वर्षात एवढा पाऊस पडलेला नाही, इतका पाऊस झालेला आहे आणि जमिनीचं आणि शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। जमीन वाहून गेली? हो, जमीन वाहून गेली। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि शेगावमध्ये तुफान पाऊस झाला आणि बळीराजाची व्यथा आपण पाहिली की गेल्या 50 वर्षात एवढा पाऊस आम्ही पाहिला नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।